नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर चला, आज मी काहीतरी आहे ना प्रोडक्ट मागवलेला आहे। हिमालयाचं प्रोडक्ट आहे ते काय प्रोडक्ट आहे, कशासाठी मागवलेलं आहे, सो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कसं अप्लाय करायचं वगैरे ते सर्व काही डिटेलिंग आपण बघणार आहोत त्या प्रोडक्ट बद्दल। तर चला, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे। स्वामींचं नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात। तर बघा, आता मी ना एक हिमालयाचं प्रोडक्ट मागवलेलं आहे। हेअर केअरच्या बद्दलचं ते प्रोडक्ट आहे, तर ते तुम्हाला आता दाखवते मी। हे बघा, असं तुम्हाला उलट दिसत असेल, सेल्फीनी शूट करते त्यामुळे। तर हे प्रोडक्ट आहे हिमालयाचं प्रोटीन हेअर क्रीम, म्हणजे क्रीम स्ट्रक्चर मध्ये मिळालेलं आहे मला हे जे काही प्रोडक्ट आहे ते। चला, याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। जेवढी मला माहिती आहे या प्रोडक्टची तेवढी तुमच्यासोबत मी शेअर करते। तर मला हे प्रोडक्ट अशा पद्धतीने रिसीव झालेलं आहे। जे काही कंटेनर आहे ना, तर ते व्हाईट कंटेनर आहे आणि जे वरचं जे झाकण आहे ते ग्रीन मध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर यावरती लिहिलेलं आहे की हिमालया प्रोटीन हेअर क्रीम लिहिलेलं आहे, एक्स्ट्रा नॅरिशमेंट असं लिहिलेलं आहे या क्रीमवर। अगदी सिंपल पद्धतीची पॅकेजिंग आहे याची, असं खूप काही एक्स्ट्रा वगैरे नाहीये, अगदी सिंपल पद्धतीचीच पॅकेजिंग आहे। आणि हे प्रोडक्ट यावरती ना किंमत तुम्हाला सांगते मी, 100 रुपये किंमत आहे। पण मला हे ऑफरमध्ये नायकावरून मागवलं होतं ना, तर हे ऑफरमध्ये मला फक्त 80 रुपीजमध्ये मिळालेलं आहे। सो मी म्हटलं की 80 रुपीजमध्ये आणि ती पण म्हणजे केसांची क्रीम, तर म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे ना। सो आणि एमएल ची बात करायला याची क्वांटिटी म्हणाल तर 100 ml हे आपल्याला 100 ml मध्ये मला रिसीव झालेलं आहे। म्हणजे 80 रुपीजमध्ये 100 ml इनफ आहे, मला तरी असं वाटतं। आणि हे क्रीम म्हणजे मी युट्यूबवर सर्च केलं तर मला असं वाटतं की हे जी क्रीम आहे ना, हे जे काही प्रोडक्ट आहे हिमालयाचं, हे आत्ता लॉन्च झालेलं नाहीये। जवळजवळ याला 5 ते 6 वर्षापूर्वी हे लॉन्च झालेलं असावं असं मला वाटतं, जेवढं मी सर्च केलं त्याच्यावरून। तर म्हणजे 5 ते 6 वर्ष या जे काही प्रोडक्ट आहे त्याला झालेले आहे। आणि मी जरी 5 ते 6 वर्ष ह्या क्रीमला झालेले, तरी मी पहिल्यांदा माझ्या केसांवरती हे अप्लाय करणार आहे। सो याचं बेनिफिट वगैरे माझ्या केसांवरती कसे होतात ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, मी ते तुम्हाला अप्लाय करून पण दाखवणार आहे। यामध्ये ही क्रीम काय काय फायदे म्हणते आपण ते बघूया। तर ह्या क्रीम मध्ये ना, ह्या क्रीमने आपल्या केसांच्या 2 समस्या दूर होऊ शकतात। त्या म्हणजे एक, केस गळती म्हणजे हेअर फॉल आपला दूर होऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे जो काही डॅन्ड्रफ आहे डोक्यामध्ये, कोंडा वगैरेची पण जी काही समस्या आहे, तर या त्या 2 समस्या आपल्या केसांच्या या क्रीमने, ही क्रीम जर आपण अप्लाय केली तर दूर होऊ शकता। आणि सध्या बघायला गेलं तर माझ्या केसांमध्ये कोंडा नाहीये, मला कोंड्याच्या काही समस्या वगैरे नाहीये, आणि हेअर फॉल आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये ती समस्या चालू आहे। पण या दोन्ही समस्यांसाठी मी ही क्रीम नाही मागवली आहे। ही क्रीम मी, माझे केस थोडेसे ड्राय झालेले आहेत, म्हणजे केसांना वाढती तर लागली आहे पण थोडीशी ड्राय असे झालेले, तर त्याला सॉफ्टनेसपणा आणण्यासाठी आणि स्मूथपणा आणण्यासाठी मी ही जी काही क्रीम आहे ती मागवलेली आहे। तर चला, आता ह्या झाकणावरती काय लिहिलेलं आहे, ह्या झाकणावर काय लिहिलेलं आहे मी ते तुम्हाला आधी वाचून दाखवते। यावरती पूर्ण काही क्रीमचं नावच दिलेलं आहे। हिमालया कंपनीचं नाव आहे हिमालया प्रोटीन हेअर क्रीम, एक्स्ट्रा नॅरिशमेंट, चिपकी अँड आमला असं याच्यावरती लिहिलेलं आहे। सो हे आमला तर आपल्याला माहितीच आहे, आमला म्हणजे आवळा, आणि आवळा हा केसांसाठी खूप गुणकारी असतो आणि त्यामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा जास्त प्रमाणामध्ये असते। सो आवळा आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी सुद्धा खूप गुणकारी असतो। तसं तर बघायला गेलं तर आवळा, आपण रोज एक आवळा जरी खाल्ला ना, तर त्याचा पण आपल्या केसांवरती भरपूरसा असा छान इफेक्ट होत असतो। आणि दुसरं म्हटलं तर इथे आहे ना चिकपी असं दिलेलं आहे। तर हा पदार्थ काय तुम्हाला माहिती का? ज्यांना माहिती नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की चिपकी म्हणजे आपण जे काबुली चणे असतात ना, व्हाईट कलरचे काबुली चणे, तर तो हा प्रकार आहे। सो तेच वाचून मी ना बघितलं का, आमला तर माहिती आहे की आमला आपल्या केसांवरती खूप गुणकारी, पण ही चिपकी काय कसं कार्य करेल आपल्या केसांवरती, तर तेच बघायचं होतं मला। तर म्हटलं चला, मागवायला काय हरकत आहे ना। तर तुम्हाला समजत असेल चिपकी म्हणजे काय, ज्यांना माहिती होतं त्यांनी मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की चिपकी म्हणजे काय आहे ते तुम्हाला माहिती। तर चला, जेवढी होता होईल तेवढी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे। बाकीची माहिती मी तुम्हाला हे केसांवरती अप्लाय कसं करतात ना, तर ते दाखवते केसांवरती हे कसं अप्लाय करायचं वगैरे। आणि बाकी अजून यावरती जे काही लिहिलेलं आहे, म्हणजे हे जे इथे काही लिहिलेलं आहे ना, इंग्रेडियंट्स लिहिलेलं आहे, कसं अप्लाय करायचं, बेनिफिट्स वगैरे सगळं काही इथे लिहिलेलं आहे, ते मी तुमच्यासोबत केसांवरती अप्लाय करता तुमच्यासोबत मी ते शेअर करते। ओके, तर चला दाखवते मी तुम्हाला माझ्या केसांवरती ते अप्लाय करून। तर क्रीम अप्लाय करण्यापूर्वी केसांमधला जो काही गुंता आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। केसांना छानपैकी कोंब करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला क्रीम लावताना कुठलीही अडचण येणार नाही, कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। आणि त्यानंतर 2 पार्टिशनमध्ये आपल्याला केस हे डिवाइड करून घ्यायचे आहे। तर चला, आता ह्या क्रीमवरती काय काय दिलेलं आहे ना, आपण ते बघूया सगळ्यात आधी।
तर ह्या क्रीमवरती दिलेलं आहे हिमालया प्रोटीन हेअर क्रीम एक्स्ट्रा नॅरिशमेंट, जे की झाकणावरतीच मी तुम्हाला सांगितलं हे पूर्णपणे क्रीमचं नावच आहे. त्यानंतर दिलेलं आहे की हिमालया प्रोटीन हेअर क्रीम एक्स्ट्रा नॅरिशमेंट इज अनरिच्ड विथ नॅचरल प्रोटीन दॅट प्रोव्हाइड नेसेसरी. तर ही गोष्ट आहे ती मला फार म्हणजे आवडलेली आहे, कारण की तुम्हाला सांगते जेवढी तुमच्या केसांना गरज आहे नॅरिशमेंटची तेवढीच मिळाली तर मग ठीक आहे, नाहीतर जास्त जर हेअर नॅरिशमेंट तुमचे झाले तर मग हेअर खूप ऑइली होतात आणि खूपच फ्लॅट असे दिसतात, केसांमध्ये व्हॉल्यूम अजिबात राहत नाही. सो मला म्हणजे ह्या क्रीमचं असं आहे की जेवढं तुमच्या केसांना गरज आहे तेवढीच ते नॅरिशमेंट करत असतात. नाहीतर मग काय होतं तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा केस असे खूप चपटे होतात किंवा मग केसांमध्ये व्हॉल्यूम अजिबात राहत नाही. तर ही क्रीम तुमच्या केसांना जेवढी नॅरिशमेंट देणार ना तेवढं म्हणजे तुमच्या केसांना जेवढी नॅरिशमेंटची गरज आहे ना तेवढीच तुमच्या केसांना ही नॅरिशमेंट करत असते. तर हा जो काही फायदा आहे तो मला छान आवडलेला आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट असा आहे की आमला सॉफ्टनेस अँड इम्प्रूव्ह हेअर कंडिशनिंग. म्हणजेच काय तर आवळा तुमच्या केसांना सिल्की आणि शायनी बनवेल, केसांना चांगल्या प्रकारे तो कंडिशनर करेल. आणि त्यानंतर दिलेला आहे यामध्ये की चिपकी प्रोव्हाइड नॅरिशमेंट अँड हेल्प प्रिव्हेंट हेअर डॅमेज. म्हणजेच काय तर चिपकी हेअर डॅमेज कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. सो अशा प्रकारचे हे जे काही 2 इन्ग्रेडियंट्स आहे ते या पद्धतीने काम करणार आहे. त्यानंतर इथे डायरेक्शन दिलेलं आहे, म्हणजेच तुम्ही तुमच्या केसांवरती ही क्रीम कशा पद्धतीने अप्लाय करू शकता, कशा पद्धतीने लावू शकता असं दिलेलं आहे. तर अप्लाय सफिशियंट अमाऊंट ऑफ हिमालया प्रोटीन हेअर क्रीम फॉर रूट टू टिप. म्हणजेच सफिशियंट अमाऊंट हिची घ्यायची आहे हिमालया क्रीमची आणि तुमच्या रूटपासून तर टिपपर्यंत अशी लावत आणायची आहे. त्यानंतर मसाज जेंटली ऑन स्कॅल्प युजिंग युअर फिंगर. म्हणजे तुमच्या बोटाच्या साहाय्याने ही क्रीम लावून झाल्यानंतर मसाज करायची आहे. तर या क्रीमवरती ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीनेच मी ही क्रीम अप्लाय करत आहे. सो तुम्ही बघू शकता की माझ्या स्केलपासून तर रूट्सपर्यंत ती अशा पद्धतीने इक्वली स्प्रेड करून घेत आहे. आणि मग त्यानंतर काय दिलेलं आहे यावरती की फॉर बेटर रिझल्ट यूज डेली बिफोर ऑर आफ्टर हेअर वॉश. तर डेली यूज म्हणजे चांगला तुम्हाला इफेक्ट हवा असेल तर ती डेली यूज करण्यासाठी सांगितलेली आहे, केस वॉश करण्याआधी किंवा केस वॉश झाल्यानंतर. पण आपण डेली तर ही क्रीम यूज करू शकत नाही. जर तुम्ही वर्कआउट करत असाल किंवा डेली तुमचं बाहेर हिंडणं फिरणं होत असणार आहे, बाहेरगावी सारखं जाणं येणं होत असणार आहे, तर तुम्ही 1 दिवसाआड ही क्रीम यूज करू शकता. पण मला तरी वाटतं की कोणतेही प्रोडक्ट हे डेली यूज नाही केलं पाहिजे, मग ते स्किनवर असो किंवा मग हेअरवर असो. सो अशा पद्धतीने बघा क्रीम माझी अप्लाय होत आहे. आणि ही क्रीमचं स्ट्रक्चर म्हणा तर एकदम क्रीमी असं आहे. व्हाईट कलरची ही क्रीम आहे आणि शिवाय यामध्ये अगदी नॅचरल इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे केसांना आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आहे या क्रीमनी. आणि ह्या क्रीमचा वास आहे ना, जर तुम्ही पॉन्ड्स क्रीम कधी वापरली असेल तर ती छोटी डब्बी येते बघा व्हाईट कलरची पॉन्ड्सची, तर त्या पॉन्ड्स क्रीमसारखा येत असतो. सो माझ्या इतके हेअर जर असतील तर तुम्हाला 2 वेळा म्हणजे तुम्ही यूज करू शकता. आणि जर माझ्यापेक्षाही मोठे केस असतील तुमचे तर तुम्हालाही एकदाच यूज होऊ शकते, कारण की जरी याची डब्बी मोठी असली ना तरी क्वांटिटी अगदी म्हणजे 100 mlच आहे. त्यामुळे माझ्या केसांवरती तर मी ही 2 टाईम यूज करू शकते, पण माझ्यापेक्षा जर मोठे केस असतील तुमचे तर तुम्हाला ही एकदाच यूज करायची आहे. सो आता तुम्ही बघू शकता की फिंगरच्या साहाय्याने मी छानपैकी मसाज वगैरे करून घेतलेली आहे. 15 ते 20 मिनटं मी मसाज केलेली आहे. फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला ते तसं दिसत असणार आहे. आणि मग नंतर अर्धा तास म्हणजे 30 मिनटं मी ही क्रीम अशीच केसांवरती म्हणजे ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग मी ही क्रीम वॉश करून घेणार आहे. नॉर्मल वॉटरने तुम्ही वॉश करू शकता. तर तुम्ही इथे बघताच क्रीम लावली की नाही असं वाटतच नाहीये. तर चला आता भेटूया आपण आफ्टर हेअर वॉश नंतर. आहे मी हेअर वॉश करून, आणि हेअर वॉश करताना मी माझ्या जो काही डेली यूजचा जो शॅम्पू आहे प्रत्येक वेळेस यूज करते तो शॅम्पू मी यूज करून केस हे मी धुवून आलेले आहे. बऱ्यापैकी सुकले पण आहे केस. तर तुमच्यासोबत आता रिव्ह्यू शेअर करते मी केसांचा. जी काही क्रीम होती आपण हिमालया प्रोटीनची क्रीम अप्लाय केली ती. सो मला म्हणजे पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळालेला आहे. मला असे बाउन्सी पाहिजे होते केस आणि कसे ना असं व्हॉल्यूम आला पाहिजे, तसे दाट दिसायला पाहिजे होते. पण त्यामध्ये आपली चुकी नाही. ती प्रोटीन क्रीम आहे. आपल्याला त्या म्हणजे क्रीमपासून प्रोटीन मिळत असतं केसांना जे काही हवं आहे ते. व्हॉल्यूम वगैरे काही येत नाही त्या ती क्रीम जेव्हा आपण यूज करतो तेव्हा. पण हो, जे काही आपले वृक्ष केस आहेत असे म्हणतो ना, असे वृक्ष झालेले असतात असे,
तर ते रुक्ष केसांना म्हणजे चमक आणि शायनिंग आणण्याचं काम तर ही क्रीम नक्कीच डेफिनेटली करते. सो माझी काही म्हणजे मी तरी सजेस्ट करेल की ज्यांचे केस खूप रुक्ष झालेले आहेत, चमक नाही राहिलेली त्यांच्या केसांमध्ये, तर ते डेफिनेटली ही क्रीम यूज करू शकता. माझे केस तुम्ही बघू शकता की मस्त असे स्मूथ झालेले, शायनी झालेले आहेत केस, तुम्ही बघू शकता इथे. सो मला तर ह्या क्रीमचा फायदा वाटतोय. व्हॉल्यूम वगैरेसाठी आपण अनेक दुसरे अजून प्रोडक्ट आहेत ते पण यूज करू शकतो. आणि दुसरं सजेशन मी असं करेल की ज्यांचे केस ऑइली आहे सो त्यांनी ही क्रीम कमी प्रमाणात यूज केली तरी चालेल, नाही तर नाही केली तरी चालेल. कारण की जे ऑइली केस आहेत आणि नंतर ही क्रीम यूज केल्यानंतर तर पूर्णच केसांचा व्हॉल्यूम राहणार नाहीये तुमच्या केसांमध्ये, फक्त स्मूथ आणि शायनी राहण्यासाठीच ह्या क्रीमचा तुम्ही उपयोग करू शकता. तर चला, कसं वाटलं मग आज काहीतरी नवीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं. कसं वाटलं ते सांगा मला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया आपण आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.